तर चला आज आपण संक्रांतीचं मिक्स भाजी करूया। घेवडा, लाल पापडी, शेवग्याचे शेंगा, पावटा, बटाटा, टोमॅटो, वांगी, पातीचा कांदा, गाजर, ढबू मिरची, फ्लावर, हिरवे वाटाणे, कांदा, शेंगदाणे, तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतात त्या त्या भाजी सगळे घ्या। आता हे सगळं निवडून घेते। हरभरा, तर चला आता आपण हे सगळं सोलून घेऊया। पाणी, शेंगा, हिरवे वाटाणे हे सगळं चिरून घेतले। हे बघा, हे सगळं पाण्यात घालायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं। तुम्हाला जे जे भाज्या घालताय ना त्या सगळ्या भाज्या घ्या। बीन्स, हे सगळ्या भाज्या स्वच्छ धुवायचं आणि चाळणीत ओतून घ्यायचं, म्हणजे पाणी नितळतं। हे सगळं स्वच्छ धुतले, पाणी काढून घेऊया। असं चाळणीत घालायचं आणि ठेवायचं, म्हणजे पाणी नितळतं। चला आता आपण भाजीची तयारी करूया। कांदा आणि ओला कांदा ना, हे कांदा आणि पात चिरून घेतले, ते मात्र पाण्यात घालायचं नाही। टोमॅटो, तीळ 2 टेबलस्पून, लसणाचा 1 गड्डा, वाळलं खोबरं, ओलं खोबरं घातलं तरी भाजी छान होते। कोथिंबीर, कोथिंबीरची देठ आणि कोथिंबीर, कढीपत्ता आणि 2 मिरची। मिक्सरला फिरवून घेऊया। एकदम साधी सोपी पण एकदम टेस्टी भाजी होती। मी सांगितले ना त्याप्रमाणेच बघा। आता हे सगळं आपण मिक्सरला फिरवून घेऊया। मसाला तिखट, चवीनुसार मीठ, धने-जिरं पावडर, गरम मसाला, गूळ, मोहरी, तीळ, अख्खे जिरे, हळद आणि हिंग पावडर। चला आता आपण भाजी फोडणी घालूया। गॅस चालू केले, कढई ठेवले, तेल तापलं, मोहरी, तीळ आणि अख्खे जिरे तडतडले की तडतडल्यानंतरच कढीपत्ता टाका। गॅस एकदम बारीक आहे। हिंगपूड, कांदा, हळद, कांदा थोडंसं पारदर्शक उपरे भाजून घ्यायचं। कांदा 2 मिनिट भाजून झालं, पारदर्शक झालं। आता आपण मिक्सरला फिरवलेलं की नाही, लसूण, कोथिंबीर, अख्खे तीळ, कढीपत्ता हा सगळा मसाला घालून घ्यायचा। गॅस बारीक केले आणि वाफ येऊपर्यंत छान भाजून घ्यायचं। हे भाजून घ्या तरच भाजीला टेस्ट छान येतं। आणि तुम्ही एकदा सेम भाजी करून बघा, चव कधीच विसरणार नाही, एवढं मस्त भाजी होती। हां, भाजीचं प्रमाण मात्र तुम्ही काय काय भाजी घालताय ना ते तुमच्या आवडीनुसार प्रमाण घ्या। 2 मिनिट तर हा मसाला भाजूनच घ्यायचा बारीक गॅस करून, म्हणजे त्याचा वास पण खूप छान येते। भाजलेले शेंगदाण्याचं कूट एक 3 चमचा घाला, भाजीला टेस्ट छान येतं आणि घट्टपणा पण येतं।
भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालाच. हे पण मसाला छान भाजला की नाही, वास छान यायला लागलाय बघा. धणजिरं पावडर, गरम मसाला, भाजलेले शेंगदाण्याचं कूट 3 चमचा, मीठ चवीनुसार, तिखट, मसाला तिखट आणि गूळ. गूळ घाला, भाजीला टेस्ट छान येतं. कांद्याची पात, ओलं कांद्याची पात. आता हा मसाला घातल्यानंतर पण 1 मिनिट मसाला भाजून घ्यायचं. मसाला भाजून घ्या, छान लागतो आणि भाजीचा वास पण छान येतो. आता 1 मिनिट मसाला भाजल्यानंतर दाखवतो. मसाला छान भाजलं, मसाल्याचा वास आलं बघा. टोमॅटो, लाल टोमॅटो, 1 टोमॅटो. भाजी जरा जराच घ्या, भरपूर भाजी होत्या जरा जरा म्हणत ना, ती भाजी खूप होत्या, त्यामुळे घेताना थोडं थोडंच भाजी घ्या. आता टोमॅटो 1 मिनिट भाजून झालं. पिकलेला टोमॅटो असल्यामुळे लगेच भाजतं. आता सगळ्या भाज्या आपण धुवून घेतल्या की नाही, त्या सगळ्या भाज्या घालून घ्या आणि 1 मिनिट मसाल्यात भाजून द्यायचं. गॅस एकदम बारीक ठेवायचं. गॅस एकदम बारीकच आहे. आता हे सगळं मसाल्यात 1 मिनिट भाजून घेऊया सगळं भाज्या. ह्या मसाल्यातच भाजा म्हणजे छान लागते भाजी. ओलं खोबरं घाला, भाजी छान होते बरं का. ओलं खोबरं असेल ना तर मिक्सरला फिरवा. लसूण, ओलं खोबरं, तीळ, कोथिंबीर, कढीपत्ता सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि तेलात टाकून भाजायचं म्हणजे छान लागतं. सगळ्या भाज्या 1 मिनिट भाजून झालं. कोट छान बसले की नाही, वास मस्त यायला लागले बघा. आता भाज्या घातल्यानंतर मसाला 2 मिनिट भाजून झाल्यावरच पाणी घालायचं. आता भाज्या छान भाजून झालं, गरम पाणी घाला का. आता हे मी उकळलेलं पाणी घालायला लागले. जरा पाणी जास्त घाला, कारण भाज्या आपण कच्च्या वापरलोय की नाही, वाटाणे वगैरे, ते शिजायला जरा पाणी लागतं. मिक्सरच्या भांड्यात पण गरम पाणी घालून घेतले. ते थोडं वास तर छान यायला लागलाय भाजीचं. पहिल्यांदा जरा गॅस मोठं करा, पाण्याला उकळी येऊपर्यंत. पाण्याला उकळी आली, थोडंसं रस घ्या, हातावर घालून बघा. मीठ वगैरे सगळं झालंय, मस्तच झालंय. आता गॅस मीडियम करा. आता फुल गॅस केलेले. उकळी आल्यानंतर गॅस मीडियम करायचं आणि वाफवून घ्यायचं. शिजवून घेऊया. गॅस बारीक ठेवूनच भाजी शिजवायचं, काय छान शिजतं. गॅस मोठं करून अजिबात शिजवू नका, कारण शेवग्याचा शेंगा वगैरे असतं ना, शिजायला वेळ लागतो. थोडंसं रस पण ठेवायचा आणि 2च मिनिट शिजवून घेऊया. भाजी छान शिजली. गरम आहे, छान शिजली भाजी. छान शिजली. गॅस बंद करा. असं थोडं रस ठेवा, भाताबरोबर पण आणि भाकरी बरोबर पण खायला येतं. खरं वास घरभर असं मस्त वास यायला लागलाय.
वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. बाय बाय. नेक्स्ट रेसिपीला भेटूया. एकदम परफेक्ट प्रमाण सांगितले. भाज्या मात्र तुमच्या आवडीनुसार घ्या सगळ्या. आणि मी सांगितले ना सेम तसंच भाजी करून बघा. एकदम टेस्टी लागतं. चव कधीच विसरणार नाही. एवढं मस्त होतं. प्लीज तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. ह्या पद्धतीने एकदा भाजी करून बघा. एकदम टेस्टी.